अमरावतीच्या संत्रानगरी वरुड इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा दाखल झाली आहे। वरुड येथील केदार चौकात 50 पेक्षा अधिक जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले। उरण विधानसभा मतदारसंघात शेकाप पक्ष ऍक्शन मोडवर आहे। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गावोगावी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत आहे। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या नेत्यांची उरण मतदारसंघात मोर्चे बांधणी करतायत। पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी पुतळा दुर्घटनेवरून उपस्थित केलाय। पुतळ्यावरून राजकारण करू नये असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनीही माफी मागितली तरीही महाविकास आघाडी आंदोलन करते, यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे। महाविकास आघाडीला फक्त राजकारण करायचंय आणि या राजकारणामागे शरद पवार आहेत असंही लाड म्हणाले। टिटवाळा मांडा परिसरात 2 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या क्रूर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हा निषेध मोर्चा टिटवाळाच्या पंचवटी चौक ते वाजपेयी चौकापर्यंत काढण्यात आला होता। भंडाऱ्यातील 90% महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानं महिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। तसंच गरजेनुसार मी पैसे खर्च करू शकतो अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत। अमरावतीमध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक झाले। भाजपची महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून पुतळा दुर्घटनेबाबत राजकारण न करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। कराडमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक झाले। पुतळा दुर्घटनेचं राजकारण सुरू असल्याचा आरोप करत आंदोलन केले, तर महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचे नेते नौटंकी करत असल्याची टीका करण्यात आली आहे। वाशिममध्ये भाजपनं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। महाविकास आघाडी महापुरुषांच्या नावांचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचा युवा मोर्चा कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। मध्य प्रदेश आणि कर्नाटक इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला। तसंच विशालगडावर अतिक्रमण झालं असताना महाविकास आघाडीचे नेते घरात गप्प का बसले होते असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला। येवल्यात हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू हुंकार मोर्चा काढण्यात आलाय। रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदू बांधव आणि भगिनी सहभागी झाले होते। प्रकाश आंबेडकरांकडूनही तिसऱ्या आघाडीचे संकेत देण्यात आले। राजू शेट्टींसोबत भेट झाली आहे, समझोता झाल्यास पाहू असं सूचक वक्तव्य नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकरांनी केले। ओबीसींसह विविध संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढणार, देशातील आदिवासी समूहानं एकत्र लढलं पाहिजे असं देखील आंबेडकर म्हणाले। बारामतीमधील नवनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या पतसंस्थेच्या विरोधात आंदोलकांनी अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन पुकारलंय। निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय। गुजरातमध्ये पुराच्या पाण्यामुळे भर रस्त्यात मगरीचा वावर पाहायला मिळतोय। वडोदऱ्यात 2 तरुणांनी मगरीला वनविभागाच्या ताब्यात दिले। मगरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।